मित्रांनो, कधी तुमच्या लक्षात आलंय का, आपण खूप बदलण्याचा प्रयत्न करतोय पण काहीच बदलत नाही. कारण कदाचित तुम्ही चुकीच्या गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करताय. पण आज मी तुम्हाला आयुष्यातील अशा काही सवयी सांगणार आहे, ज्या तुम्हाला फक्त तुमचं जीवन बदलणार नाहीत, तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला पुन्हा जिवंत करतील. हो, बरोबर ऐकलंय, जिवंत. कारण आपण आपल्या आयुष्यातला काही काळ फक्त जगत असतो, पण आपलं आयुष्य जगत नसतो. आणि तिथून आपल्याला बाहेर काढतात आपल्या आयुष्यातील काही छोट्या छोट्या रोजच्या सवयी. त्या आपल्याला सुरुवातीला सामान्य वाटतील, फालतू वाटायला लागतील, पण त्याच आपल्या आयुष्याच्या टर्निंग पॉइंट असतात. पहिली सवय आहे रोजची 1% वाढ. हे ऐकायला साधं वाटते, पण यामागची ताकद आपलं आयुष्य बदलणे इतकी मोठी आहे. 1% वाढ म्हणजे काय? लोकांना वाटतं प्रगती म्हणजे मोठे निर्णय, मोठ्या कृती, मोठे बदल. पण खरं काय आहे? मोठे बदल हे नेहमी रोजच्या छोट्या छोट्या निर्णयातूनच होत असतात. 1% प्रगती म्हणजे काय? आज कालपेक्षा थोडं जास्त चांगलं करणं. थोडं पण रोजचं. वाचन म्हणजे फक्त ज्ञान वाढवणं नाही. वाचन म्हणजे आपल्या मेंदूला नव्या विचाराचा मंत्र देणं. 10 मिनिटामध्ये तुम्ही मोठं काही शिकणार नाहीत, पण मनाची स्थिती मात्र नक्की बदलणार. तुमच्या दिवसाची दिशा बदलते. कारण तुम्ही जे वाचता ना, ते तुमच्या विचारांना आकार देतं. आणि आपलं आयुष्य बदलण्यासाठी फक्त एक विचार पुरेसा असतो. दुसरी गोष्ट आहे, चालणं म्हणजे फक्त व्यायाम नाही. ते तुमच्या मेंदूला मी जिवंत आहे याची आठवण करून देतं. तुम्ही फक्त 5 मिनिट चालले तरी तुमचा 30% ताण कमी होतो, 50% फोकस वाढतो आणि तुमचा मूड सुद्धा सुधारायला लागतो. आणि चालणं म्हणजे मी रोज स्वतःसाठी वेळ काढतो या वाक्याचा एक छोटासा पण शक्तिशाली पुरावा आहे. तिसरी गोष्ट आहे, रोज किमान 2 मिनिट तरी स्वतःशी संवाद करा. ही गोष्ट इतकी साधी वाटते की बहुतेक लोक याला किंमतच देत नाहीत, पण खरी जादू इथंच होत असते. रोज 2 मिनिट तरी स्वतःला विचारणे, खरंच मी कसा वाटतो, मी कुठे सुधरू शकतो, मी कशाबद्दल कृतज्ञ आहे, मी काय चांगलं करू शकतो. हे मनातले धागे सुटतात आणि स्वसंवाद हा आपला आत्मविश्वास वाढवतो. कारण स्वतःकडे दुर्लक्ष होत नाही. या छोट्या सवयींनी मोठ्या समस्या कशा दूर होऊ शकतात? कारण बघा, मोठ्या समस्या कधीच एका दिवसात जन्मत नाहीत. त्या रोजच्या लहान दुर्लक्षामुळे वाढतात आणि हरवतातही रोजच्या लहान सुधारण्यामुळे. 10 मिनिटाचं वाचन तुमचं विचार सुधारतं, 5 मिनिटाचं चालणं तुमचं मन शांत करतं आणि 2 मिनिटाचा स्वसंवाद तुमच्या भावनावर नियंत्रण ठेवतं. हे तिन्ही एकत्रित येऊन तुम्हाला त्या व्यक्तीमध्ये रूपांतरित करतात जो व्यक्ती मोठ्या समस्याही सहज सांभाळू शकतो. मोठे बदल हे नेहमी लहान गोष्टीमधूनच होतात आणि त्या लहान गोष्टी रोज करणं म्हणजेच 1% वाढ. मित्रांनो, कठीण काळामध्येही सातत्य ठेवणं म्हणजे परिस्थितीवर नाही तर स्वतःवर विश्वास ठेवणं आहे. सोपं असताना तर कोणीही करतं, पण खरी वाढ, खरं चारित्र्य, खरी ताकद ही कठीण काळामध्ये जोपासलेली सवय असते. सोपं झाल्यावरच करायचं नाही, तर कठीण काळामध्येही करत राहायचं. बहुतेक लोक काही दिवस चांगलं करतात, पण ज्या दिवशी मन नाही होत, ज्या दिवशी ऊर्जा नाही आणि ज्या दिवशी काही जमत नाही, त्या दिवशी ते थांबतात आणि तिथेच सातत्य तुटतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, खरा मास्टरी तोच मिळवतो जो मन नाही म्हणत असतानाही करत राहतो. कारण शिस्त म्हणजे फक्त भावना नाही, शिस्त म्हणजे निर्णय. दररोज अंधाराला सांगा तू ये, पण मी थांबणार नाही. कठीण काळ म्हणजे जणू काय अंधारच असतो, पण काही लोक अंधार आला की थांबतात, पण काही लोक अंधार आला की मेणबत्ती प्रज्वलित करतात. सातत्य हीच खरी मेणबत्ती आहे. ती सांगते, हो मी घाबरलोय पण मी चालत राहणार. हो, माझी परिस्थिती खराब आहे पण मी थांबणार नाही. हो, आज माझ्यावर वाईट दिवस आहेत तरी सुद्धा मी उद्याही उभा राहणार. जे रोज थोडं पुढे सरकतात ना, त्यांच्या पुढे एक दिवस अंधारही हार मानतो. सुरुवातीला अपयश येणं म्हणजे तुम्ही चुकीचे नाहीत, तुम्ही आता सुरू केलंय. सुरुवातीला अपयश येणं, चुकणं, थकणं ही एक प्रक्रिया आहे, हा दोष नाही. तुम्ही पडत आहात म्हणजे तुम्ही चालत आहात याचं प्रतीक आहे. तुम्ही चुकत आहात तर तुम्ही काहीतरी करत आहात आणि शिकत आहात याचं प्रतीक आहे. आणि तुम्ही थकत आहात म्हणजे तुम्ही वाढत आहात याचं प्रतीक आहे. अपयशाला थांबण्याचं कारण समजू नका, अपयश हे तर पुढे जाण्याचे संकेत आहेत. एक दिवस अपयश थकतं आणि तुम्ही जिंकता, ही ओळ एक फक्त वाक्य नाही, ही वास्तविकता आहे. सातत्य अपयशाला थकवत असतं. तुम्ही जर पुरेसे दिवस जिद्दीने उभे राहिलात, पुरेसे दिवस प्रयत्न करत राहिलात, पुरेसे दिवस झुंज दिलीत, तर एक दिवस परिस्थिती बदलते, एक दिवस संधी येते, एक दिवस जग तुम्हाला ऐकायला लागतं, एक दिवस यश तुमच्याकडे वळतं. यशाला मोठी कामगिरी नको असते, यशाला फक्त रोजचा लहान प्रयत्न हवा असतो. कठीण काळातही सातत्य टिकण्यासाठी काही महत्वपूर्ण गोष्टी सांगतो, लक्षात ठेवा. जर काही अवघड वाटत असेल ना, तर कामाची सर्वात छोटी आवृत्ती करा. 5 मिनिट व्यायाम करा, 2 पान वाचा. या गोष्टीमुळे सातत्य टिकतं. भावनावर नाही, सवयीवर टिकून राहा. त्या दिवशी उत्साह नसला तरी चालेल, पण काम केल्याने उत्साह वाढतो, थांबल्याने नाही. प्रगती नाही झाली तरी चालेल, पण परत सुरुवात नक्की करा. एका दिवसाचं चुकणं म्हणजे अपयश नाही, पण 2 दिवस न करणं हे फार धोकादायक आहे. स्वतःला पुरावा द्या,
दर दिवशी केलेली छोटी कृती म्हणजे स्वतःला दिलेला पुरावा, ती साक्ष आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर कठीण काळ आपल्याला तोडण्यासाठी येत नाही, तो आपल्याला घडवण्यासाठी येतो. आणि सातत्य हेच त्या घडण्याच्या प्रक्रियेचं प्रथम साधन आहे. या सवयी जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आणल्या तर तुमचं आयुष्य बदलू शकतं. म्हणून आजच एक छोटासा निर्णय घ्या. आजपासून स्वतःसाठी 1% चांगलं करणं सुरू करा. आजपासून कठीण दिवसांनाही जिंकण्याची तयारी ठेवा. आजपासून मनोवृत्ती बदलण्याचं पहिलं पाऊल टाका. आणि आजपासून स्वतःला ताळ्यावर ठेवण्याची कला शिकायला सुरुवात करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, बदल मोठा नसतो, निर्णय हा मोठा असतो. आणि हा निर्णय तुमचा आहे. तुम्ही तयार आहात का तुमच्या आयुष्याचा पुढचा अध्याय लिहायला? बोलू नका, फक्त कमेंटमध्ये एक वाक्य लिहा, मी सुरू करतोय. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनात थोडं जरी वाटलं असेल की या नियमाचं पालन करून मी माझ्या जीवनामध्ये बदलू शकतो, तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच आपल्या मित्रांना शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात पुढच्या एका जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.